एका टायमाला काय दूध देतात बरं? 10 लिटर देतील एका टायमाला? हो खरं? हो 5-7 पोतर कायम देतील. चांगली चरून बिरून दिली का हा. नाही चांगली हे देतील. म्हणजे एका टायमाला 7 लिटर दूध देते मस्त. हो मग चांगली आहे का दाखवाय मस्ती? म्हशी काही पुढची चांगली म्हशी राखल्याबद्दल बरं झालं. तसा फायदा बराच झाला. घर बांधले हे केले. हा म्हणजे फायद्याच आहे म्हणायचं. फायदे घराला तरी का पैसा थोडा लागतो का? जास्तच लागतो. नमस्कार बाबा. नमस्कार. तुमचं नाव आणि गावाचा पत्ता सांगा. काय छत्रमाऊली. नाव दिलीप बंडू देसाई. बर आता ही लय मोठमोठ्या म्हशी बघतोय मी. पण कित्येक वर्षापासून करताय ही व्यवसाय? आता जवळजवळ 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. आता 3-4 येतं 3 येतं झाली. म्हणजे 10 वर्ष झालीत की बघा 2 वर्षाला याद धरा की तुम्ही. अंदाज तुम्हाला माहितच असेल. बरोबर म्हणजे 10 वर्ष झाली. 2 वर्षाला याद असतच का नाही. आणि सुरुवात कशी केली होती काय सांगाल? सुरुवात काय अशी बारके रेडकाय घेतली होती. किती हजार रुपयांनी घेतली होती बरं? तेव्हा दर कमीच होता. तरी काय 4-5 हजार बोतल आपली घेतली अशी फळ आलेली रेडक चांगली बघून. बर बर बर. आणि ती मोठी केली? मोठी केली आणि त्याच्यापासूनच वाढवली. हा बर बर. तरी पहिली आमची एक अशी बारकीच म्हस होती. एवढीच होती बारक्या म्हशीगत. तिचीच पैदास केली तयार आम्ही. होय. हा एकाच म्हशीची. एका म्हशीपासून एवढ्या केल्या. बर आता त्याच्यामध्ये काय इकल्या विकल्या किंवा काय? इकल्या काय नाही. ते आता म्हणजे एक आता ती मिली एकोणी म्हणजे तसे आता वय झाले की मारते की. बर आणि त्या मग राखल्या का बाकीच्या? बाकीच्या राखल्या. आता दुधाच्या किती म्हशी आहेत? आता दुधाच्या 2 आहेत. 2 आहेत. तरी एका टायमाला काय दूध देतात बरं? 10 लिटर देतील एका टायमाला? खरं? 5-7 पोतर कायम देतील. चांगली चरून बिरून दिली का नाही चांगली हे देतील. म्हणजे एका टायमाला 7 लिटर दूध देते मस्त. मग चांगली आहे का दाखवाय मस्ती? म्हशी काही पुढची. बर. आणि आता मला सांगा की आता ह्या ज्या दिसतात ह्या मोठमोठ्या ह्या 3 बर सरासरी एका म्हशीची किंमत काय असेल बरं तुमच्या हिशोबाने? आता 80च्या पुढे. 80च्या पुढे. तो आता तुम्हाला दर माहित आहे. सांभाळणी जशा चांगल्या सांभाळ्यात म्हणून. आणि कुठल्या जातीच्या म्हणायचं म्हशी? हे मोरा जातीतले. मोरातले का? इंजेक्शनच करून केलेली. होय. म्हणजे मोराचं सिमेंट देऊन ती रेड्या झालेल्या त्या सांभाळ्या. बर आता मला सांगा दिवसभर तुम्ही असं फिरवता त्यानंतर घरी किती वाजता नेता? घरी 5-6ला नेतो. 5-6ला का? 5ला काढायची 6ला जातो घरी. आणि घरी गेल्यानंतर ह्यांना काही वेगळा खुराक वगैरे असतो का? वैरण ही वाळकी वली घास कडबा आहे. आणि खुराकामध्ये काय देता? खुराकामध्ये पेंड आपली गुळपेंड. गुळपेंड. बर बर बर. आणि दुधाला दर आहे का? दर आहे ना? तरी कसं लिटरनं जात या? 70 जात आहे ना? तुमच्याकडे कसं आहे? आमच्या इकडे बी 30 रेट आहे. म्हणजे आता सगळं मिळून एका टायमाला किती निघते बरं दूध? आणि रतीबाजूच परवडत. डेअरीत रेट पडतो रतीबाला बरं आहे आपलं. बरं रतीला 70-80 की म्हणलं तरी घ्यायला तयार होती ती. विश्वासाने माणूस घेत. तसं डेअरीतलं नाही. डेअरीत जमत नाही. पाणी बसलेलं असं थोडे. कुठला बी असला आपली स्वतःची असली तरी आपण वाचणारच की नाही वाचणार. पण रतीबाला 70 रुपयाने आपलं शेलकत दूध जाते ना तेवढं मात्र. आणि आता मला सांगा की ही तुम्ही म्हणताय की पहिल्यापासून एका म्हशीपासून हे केलेले आहे. म्हणजे बरंच उत्पन्न तुम्हाला दिलं. तर मग आता ह्या मशीनच्या जीवावर सगळं चाललंय मला. चाललंय. पहिले 2च होत्या. ह्यानी कितपत चांगलं केलं म्हणायचं तुमचं? काय काय ह्याच्यावरती बदल झाला तुम्हाला काय वाटतंय घरात? सगळं काय घर बांधलंय चांगले हे केले दुधाच्या पैशावर. दुधाच्या पैशावर घर बांधलं. बंगला टाईप. आपलं वर स्लॅब टाकून आपलं वर आपलं काही वाळवानं हे घालाय दुधाच्याच पैशावर. आणि अजून व्यतिरिक्त दुसरं काय मुलाबाळांचं? नाही मुला काय 2 लग्न झाली ह्याच्यावर. म्हणजे मशीननी आणि दुधाने सपोर्ट केला म्हणायचं चांगला. मग तुम्हाला काय सांगायचंय की आता शिकून पोरांना नोकऱ्या नाहीत. पोरं बेकार पडलेले आहेत. मग आता समजा हे व्यवसाय करायचं म्हणलं तर फायदेशीर आहे का? आहे की फायदेशीर. चांगला दुग्ध व्यवसाय चांगला फायदा ठरू शकतो. पण ते करणारा माणूस पाहिजे. बरं करताना कसं केलं पाहिजे? किती घेऊन केलं पाहिजे काय सांगाल सुरुवातीला?
सुरुवातीला काय आपल्या आईपतीनं दोन म्हशी घेतल्या चांगल्या, त्या चांगल्या व्यवस्थित सांभाळल्या. दोन्ही एक दुपतं दोन दुपतं बघायचं बाबा किती फायदा होतोय त्याच्यात. मग काय ते मग पुढं होतं. मग त्याच्यात आपली पैदास वाढवायची असली वाढवायची. म्हणजे सुरुवातीला एक दोन घेऊन अनुभव घेऊन पुढे वाढवायचं. रेड्या झाले तर आपल्या याची असते ठेवायच्या चांगल्या, म्हणजे वाढतं झालं. एक दूध तिला ठेवलंच पाहिजे. काय म्हणणं आहे, एक थान तिला पाहिजे. रेडी असली तर रेडा असला की आपण तर काय थोडं पस्ती घ्या आणि 3 थानातलं दूध काढायचं. म्हणजे नाही म्हणलं तरी मला सांगा महिन्याला किती पगार भेटतो बरं ह्याच्यातनं दुधाचा म्हणलं तर? आपला तुमचा खर्च वाजा जाऊन भुशा बिशाचा काय असेल ते जाऊन भेटत की तसं. म्हणजे फायदेशीर व्यवसाय केला तरुणांनी तर चांगला. आमचा काय बांधायला असा घातच्या घास आहे, पण आणायचं म्हणलं की पावसाचं चिखलात जाता येता येत नाही. बर बर. ओली वैरण आमची जवळजवळ कायम असते. आता पाणी आहे म्हणलं पाटाचं पाणी आहे म्हणून चालतं एवढे. बरं असं काय एखादं प्रसंग सांगाल का की बाबा अडचणीला वेळ आलती पण दुधाच्या पैशावर वेळ निघून गेली किंवा काय? काय नाही, अशी काही वेळ नाही आली. नाही मग आपले सरसकट आपलं ह्या दुधाने आपलं चांगलंच केलं म्हणायचं, म्हणजे वर काढलं. चांगली म्हशी राखल्यापर्यंत बरं झालं, तसा फायदा बराच झाला. घर बांधले, हे केले, म्हणजे फायद्याच आहे म्हणायचं. फायदे घराला तरी का पैसा थोडा लागतो का? जास्तच लागतो. सगळी मसर बघते की माझा म्हणते तुझ्या मुली कशा चालते ती कोणाटावर कुठं लावील तिथं खुरटीत बसते ती. नाही वरती तिकडे सुद्धा नेऊन काय उपयोग नाही. नाही चराय मत आता तुम्हाला उडी एवढा आहे पण खात नाही तेवढी. अशा तर चांगली वगैरे सुधारते हे होते. अशा ह्याच्यात सुधारते दूध येत. ते गाबा गाबा खाऊन घ्या आपण वाचला कसं आता आपल्याला चांगलं खायला घातलं की कसं खातो गाबा गाबा. माणसाला बी तसंच असते की गुलाबजाम हे काय असलं की नुसतं ते वडीत राहते ती काय काय माणसं राहतात का नाही. आता ह्यात सगळे दुधाचेच आहेत का काय गाभं नाही त्या? ना आता ही एक गाभ आहे, 2 गाभ नाही. आता फळली ती 2 दुधाची आहे. म्हणजे तसं दूध चालूच आहे म्हणायचं. चालू आहे. आता ही जी आता फळली दोन्ही संगती फळली ती त्या मशीनच वाज फसवली अलीकडच्या. लोड लावाले. बर बर. तिन्ही बी एकदम फळले, संगतीच फळले होत्या. ही गाभणीच राहिली ना. दूध चालू असेल की नाही? दूध बंद. होय आटली का? ठीक आहे बाबा. करण्यासारखा व्यवसाय आहे म्हणायचं, फायदेशीर आहे. फक्त केला पाहिजे, करणारा पाहिजे. आणि 1-2 घेऊन सुरुवात करावी. जसा अंदाज येईल तसं पुढे मग वाढवा. आणि नोकरीला तर चांगला आहे म्हणावं. नोकरी आता नाही, त्या नोकरीच्या मागे पडण्यापेक्षाही चांगला आहे. चांगलं आहे. तुम्हाला वाटतंय का बरं आहे? बरं आहे की. बघा आपली नाही म्हणलं तरी 400-500 कडाबद्दल असतो का नाही, शेतीतला असला तर बरोबर. काय परत वाढ हे आपण घेतो ते काय दुधाचं म्हणा पिंडीला काय घाली तसंच. पण आता तुम्ही बघताय की आता आपण बघतोय सगळी की आता पोरं नोकरीसाठी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जातात. 10-20 हजारावरती काम करतात. राहणं आलं खाणं आलं सगळं बाहेर. काय राहतंय त्याला 5,000 तिथंच जाते ती. आणि मग काय राहतंय त्यातनं शिल्लक? घरी काय पाठवायचं काय? पगार असू दे 10,000, 5,000 त्याला तिथं जाते ती. कुणाला तुम्हाला म्हणा बरोबरच आहे. त्यापेक्षा आपला धंदा बरा येईल. काय ना काहीतरी आपली मिळकत आहे. मनाचा मालक. मनाला आले सोडले 12-1 वाजता 2 तास फिरविल्या तेवढेच बाद झाले. म्हणजे खाते ती फिरविल्या म्हणजे काय व्यायाम असला म्हणजे बरं असतं शरीराला. आता काय काय माणसं खाऊन नुसती बसून असते, त्यांची बोड्या कशा आहेत बघा. बरोबर. फिरून असलेल्या माणसाचं वेगळंच तसंच जनावराचं बी आहे. ठीक आहे बाबा, चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.